ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्या सुमधुर आवाजाने प्रत्येक श्रोत्याला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 91वा वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारने मोठी घोषणा केली आहे। राज्य सरकार मुंबईमध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयाची स्थापना करणार आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली। मुंबईमध्ये येत्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय दर्जाचं देशातलं पहिलं संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे। नव्या पिढीचे गायक संगीतकार निर्माण करण्यासाठी या महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येते। तेव्हा या वाढदिवसानिमित्ताने राज्य सरकारने ही घोषणा केलेली आहे नव्या पिढीच्या गायक संगीतकारांसाठी। इकडे संगीत महाविद्यालयाच्या निमित्ताने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लता मंगेशकरांशी खास संवाद साधला। बघूया। आदित्य ठाकरे साहेबांनी जो पुढाकार घेतला होता आपल्या संगीत महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये, तर आज आपला वाढदिवस आहे आणि त्या विभागाचा मी मंत्री आहे स्वतः। त्याच्यामुळे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय हे स्थापन करण्याचा निर्णय आज आम्ही घेतोय आणि त्याची परवानगी आपण मला द्यावी यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि परवानगी मागण्यासाठी मी फोन केला होता। अहो, परवानगी मी काय द्यायचे, तुम्ही इतकं मोठं काम करताय आमच्यासाठी, तर मी आनंदानेच हो म्हणेन ना। म्हणजे मला जे सुचलं ते मी सांगते की सांगा ना ताई। शास्त्रीय संगीत आहे, शास्त्रीय डान्स, लाईट म्युझिक, फोक म्युझिक, वेस्टर्न म्युझिक, या इतक्या गोष्टी आपण जर हे केल्या तर ते फार चांगलं होईल। आणि त्याच्या एका बाजूला कोपऱ्यात म्हणजे जे मला अतिशय त्या गोष्टीचं म्हणजे रुखरुख आहे मनामध्ये, तर एक असं ओल्ड हाऊस जे असतं त्याचं एक करावं आपण। तुम्ही आता जे संगीत महाविद्यालयामध्ये काय काय करायचं मला सांगितलं ते सगळ्याच्या सगळं आपण इन्क्लूड करू आणि त्याच्यामधनं तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं कसं पुढे जायचं हे आपण ठरवून घेऊ। सितार तयार करू शकतो, वादक तर आहेतच, आणि वेस्टर्न म्युझिक मध्ये आपण पुष्कळ गोष्टी करू शकतो। तर बोलू आपण। नक्की 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 नक्की।